जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट, मोठी बातमी। मित्रांनो, राज्यातील लाडक्या बहिणींना आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। राज्य शासनाने यापूर्वी जाहीर केले आहे की लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे महिन्याच्या पहिल्या हप्त्याला किंवा दुसऱ्या हप्त्याला आम्ही त्यांच्या खात्यामध्ये वितरित करू। त्यानुसार आता माहिती पुढे आली असून 8 ते 10 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात माहिती पुढे आली असून आता लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आम्ही घेऊन आलेलो। तर लाडक्या बहिणींनो, आता आपला जो अर्ज आहे, आपण जो अर्ज केला आहे, तर सर्वच्या सर्व लाडक्या बहिणीचं इथं राज्यभर सर्वे होणार असून त्यानुसार आता जे नवीन निकष आहे त्या नवीन निकषानुसार आता काही ज्या महिला आहेत, काही माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र होतील आणि हे काम पुन्हा एकदा सुरुवातीला ज्या महिलांना दिलं होतं त्यांनाच दिलं आहे। कारण अंगणवाडी सेविकांनी जो आपला अर्ज भरला होता त्याच अंगणवाडी सेविका आपल्या घरी येतील आणि आपला जो अर्ज आहे किंवा आपण कुठल्या प्रकारे लाभ घेता याची पूर्ण चौकशी करणार, त्याचा डाटा सरकारला देणार। तो कशा प्रकारे, तर लाडक्या बहिणींना आता इथं सावध राहावं लागेल, कारण त्या अपात्र होऊ शकतात। तर कुठल्या महिला भगिनी अपात्र होतील, तर अंगणवाडी सेविका या घरोघरी जातील, ते सर्वे करतील की एका कुटुंबामध्ये किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे। त्यानंतर या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहने आहेत का, ट्रॅक्टर आहे का, सोबतच या कुटुंबामध्ये एकूण किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, तसेच यांचं उत्पन्न किती 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, सोबतच कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे का, या संदर्भामध्ये सर्व काही माहिती गोळा करून हा डाटा जशास तसा सरकारकडे सादर करण्याचं काम अंगणवाडी सेविकांचं असेल। आणि हा डाटा गेल्यानंतर शासन पुन्हा एकदा नव्याने यादी तयार करणार आहे। यामध्ये जो कोणी अपात्र असतील त्यांचं नाव या यादीमध्ये नसणार आहे। त्यानुसारच आता पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींचं इथं पुन्हा एकदा अर्जाची छाननी होणार, पडताळणी होणार। त्यानंतर राज्यभर इथं जे आपल्या अंगणवाडी सेविका आहे हे घरी घरी जाऊन इथं सर्वे करतील। त्यानुसार नवीन निकषानुसार आपला जो डाटा आहे तो सरकारपुढे सादर करतील। त्यानुसारच आपलं या राज्यामध्ये कोण पात्र कोण अपात्र यानुसार आता नवीन निकषानुसार यादी तयार होईल। लवकर यादी राज्य शासन इथं जाहीर करतील, सादर करतील, त्यानुसारच हप्ता मिळेल। सध्या राज्य शासन आता इथं फेब्रुवारीचा जो हप्ता आहे लवकर जमा करतील। या संदर्भामध्ये बातमीसुद्धा पुढे आली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी ही एक बातमी अशी आहे की सध्या तरी 1500चा जो आहे हप्ता येणार आहे, 2100 रुपये हप्ता नंतर येईल। हा सर्वे पूर्ण झाल्याच्या नंतर काही महिला इथं अपात्र होतील, त्यानुसारच 2100 रुपयेचा जो हप्ता आहे पुढे सरकार इथं देणार आहे। त्यानुसार आता महत्त्वाची अपडेट आहे। यासोबतच आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक चांगली गुड न्यूज अशी आहे की आता लवकरच राज्यातील ज्या महिला आहेत त्यांना रिक्षा वाटपाचं इथं काम होणार असून पिंक ई रिक्षा इथं वाटप होणार आहे। राज्यातील महिलांना राज्य शासनातर्फे इथं पिंक रिक्षा वाटपाचा जो कार्यक्रम आहे लवकर इथं होणार असून ही एक योजना शासनाने आणली असून सर्व लाडक्या बहिणीसाठी ही एक चांगली आणि मोठी योजना इथं म्हणता येणार आहे। या संदर्भामध्ये आता आपण थोडक्यात आणि अगदी कमी वेळेमध्ये माहिती बघूया। तर काय आहे संपूर्ण माहिती। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेनंतर आता ही एक योजना आली असून या योजनेअंतर्गत आता लवकरच राज्यातील जवळपास 5000 लाडक्या बहिणींना पिंक रिक्षा इथं मिळणार आहे। याची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली असून महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मानजनक रोजगाराची संधी देणारी ही एक योजना असल्याचं त्यांनी इथं सांगितलं आहे। या योजनेसंदर्भामध्ये आता माहिती पुढे आली असून राज्यातील 5000 लाडक्या बहिणींना सुरुवातीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तरी ही एक चांगली योजना आणि चांगली बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी म्हणता येणार आहे, कारण बऱ्याच महिला इथं अपात्र होतील तर त्यांच्यासाठी कदाचित ही एक चांगली बातमी आपण इथं म्हणू शकतो। सोबतच पुढची अपडेट 8 कोटी बालकांना तसेच 1 कोटी मातांना 20 लाख किशोरी मुलींना मोफत पोषण आहार यासाठी इथं बघा 50,000 अटल थिंकिंग लॅब याची इथं निर्मिती होणार आहे। या अंतर्गत इथं जवळपास 8 कोटी बालकांना तसेच 1 कोटी मातांना आणि 20 लाख किशोरी मुलींना इथं पोषण आधार इथं मिळणार आहे। त्यासाठी या 50,000 लॅबची इथं निर्मिती होणार आहे। याबाबत आता ही माहिती पुढे आली आहे। सोबतच दुसरी एक अपडेट आपण बघूया की अनुसूचित जाती व जमातील महिलांसाठी इथे विशेष एक योजना आणली असून व्यवसायामध्ये इथं ज्या इच्छुक महिला असतील त्यांच्यासाठी कर्ज देण्यासाठी ही जी योजना आली आहे यामध्ये पुढील 5 वर्षासाठी एकूण 2 कोटी रुपयाचे कर्ज देण्याची तरतूद राज्य शासन इथं करणार आहे।
यामध्ये आता आपल्याला जर आपण कर्जासाठी इच्छुक असाल तर आपल्याला आपण अर्ज करू शकता, आपल्याला सुद्धा कर्ज मिळू शकते. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. जर आपण कुठलाही व्यवसाय करायचा असेल, कुठलाही आपल्याला व्यवसायासाठी कर्ज किंवा भांडवल पाहिजे असेल तर आपण आता अर्ज करू शकता. शासन आपल्याला मदत करणार आहे. ही मदत किती असेल या संदर्भामध्ये अजून माहिती पुढे आली नाही आहे. तर अधिकाधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा. या संदर्भामध्ये काही माहिती असल्यास, काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ. सोबतच लाडक्या बहिणीसाठी नवनवीन माहिती आम्ही नेहमी देत राहू. तेव्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.